सकाळी जे बोललो त्याचा उल्लेख तुम्ही चुकीचा घेतला. मी बोललो ही मागणी आमच्या लोकांची आहे. मी सारखं बोलत आलो आहे की मला पक्षासाठी काम करायचं आहे, एक छोटा कार्यकर्ता म्हणून काम करायचं आहे. आणि जर ही लोकांची जर एक इच्छा असेल की 29 ला मी उमेदवारी घ्यावं, ती त्यांची इच्छा आहे. माझी इच्छा आहे की मी सगळ्यांबरोबर काम करावं. कारण आज मतदान होते, भावनिक पातळीवर सगळं इलेक्शन सगळं गेलेलं आहे. नाही, आजच नाही, मी आधीपासून बोलत आलो आहे की मी छोटा कार्यकर्ता म्हणून काम करणार. नगर परिषदच्या वेळेस पण नगराध्यक्षपदीसाठी पण माझं नाव आलेलं होतं. तेव्हा पण मी दादांना सांगितलं की मला एक छोटा कार्यकर्ता म्हणून काम करायचं. झालं तर मग आधीच आपलं एक जागा बुक करून ठेवावी, कारण बरेच दावेदार आहेत. तुमच्या पिढीतले 4 दावेदार आहेत बारामतीसाठी दादांच्या पाठी. मला वाटते की तो हक्क तुम्हाला नाही निर्णय घ्यायचा, तो आमचा हक्क आहे. मी तेच बोलते. तुम्ही बोलताय 4 द्या, ते तुम्ही बोलताय. मी काय बोलतो नाही, ते दिसतात. रिॲक्शन आले कारण रोहित दादा काहीतरी बोललेत, युगेंद्र दादा काय बोलले की आम्ही आधीच्या काळात पण असं नव्हतं लढायला पाहिजे. त्यांनी त्यांचं इच्छा तिथं वक्तव्य सांगितलं. मला पण तसं वाटतं की कुटुंब म्हणून आम्ही एकत्र राहायला पाहिजे. मी सारखं ते बोलत आलो, तुम्ही बघितलं पण असेल. हो, ते कामासाठी तिथं गेलेत. मी तेच बोलतोय, माझं आणि युगेंद्रदादाशी बोलणं झालं. आमच्या दोघांची नाही तर पूर्ण पवार कुटुंबाची इच्छा आहे की आम्ही सर्व एकत्र राहावं. 29 मध्ये रोहितदादा बोलले पवार विरुद्ध पवार असं होणार, तशी आमची कोणाची ही इच्छा नाही. म्हणजे विलीनीकरण होणार ते मी नाही सांगू शकत. ते पक्षातले वरिष्ठ नेते, दोन्ही पक्षातले वरिष्ठ नेते निर्णय घेतील. सकाळी जेव्हा आम्ही बूट टू बूट गावागावी जात होतो तेव्हा प्रतिसाद चांगला होता, पण दुपारची थोडं कमी झालं आणि मग नंतर 4 नंतर परत तो वाढत गेला. तर आता मला कळते 60% पर्यंत झाला असेल तर 2 लाख पर्यंत तरी पोचायला पाहिजे.